भारतीय जनता पक्ष आणि एनडीए यांची राज्यसभेतील ताकद कमी झाली आहे। शनिवारी 4 नामनिर्देशित सदस्य निवृत्त होत आहेत। हे 4ही सदस्य भाजपच्या बाजूने राहिले आहेत। सध्या भाजपच्या राज्यसभेतील खासदारांची संख्या 86 आहे। एनडीएच्या खासदारांची संख्या 101 झाली आहे। त्यामुळे लोकसभेत जसं भाजपाला एनडीएवर अवलंबून राहावं लागतंय, तशीच काहीची परिस्थिती आता राज्यसभेतही दिसून येते। राज्यसभेत भाजपाचे 86 तर एनडीएचे 101 खासदार आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस राज्यसभेत मजबूत होताना दिसतंय। राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे घेण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करते। खासदार राकेश सिन्हा, राम कमल, सोनल मानसिंह आणि महेश जेठमलानी हे निवृत्त होत आहेत। राज्यसभेमध्ये सध्या एकूण 226 खासदार आहेत आणि त्यापैकी 19 जागा रिक्त आहेत। येत्या बजेटमध्ये भाजपला अनेक विधेयकं मंजूर करून घ्यायचे। यासाठी भाजपला राज्यसभेतील 7 नामनिर्देशित सदस्य, 2 अपक्ष, डीएमके आणि वायएसआरसीपी पक्षाच्या खासदारांवर अवलंबून राहावं लागणार आहे। दुसऱ्यावरचं अवलंबित्व कमी करणं आणि नामनिर्देशित सदस्यांची संख्या वाढवणं यावर भाजपचा भर असणार आहे। या दृष्टीनं भाजपनं काम करणं गरजेचं बनलेलं आहे। राष्ट्रपती राज्यसभेवर 12 सदस्य नामनिर्देशित करत असतात। सध्या राज्यसभेमध्ये 7 नामनिर्देशित सदस्य आहेत। नामनिर्देशित सदस्य पक्षनिरपेक्ष असल्याचं समज आहे। याशिवाय राज्यसभेतील 19 जागा रिक्त आहेत। यात 4 नामनिर्देशित, 4 जम्मू काश्मीरमधून, तसंच बिहार, आसाम आणि महाराष्ट्रातून प्रत्येकी 2, तसंच हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि त्रिपुरामधून 1 खासदारांचा समावेश आहे। यातील 10 जागा गेल्या महिन्यात रिक्त झालेल्या आहेत, कारण काही खासदार हे लोकसभेवर निवडून गेलेत। येत्या काळात 11 रिक्त जागांपैकी 8 जागा भाजपला मिळू शकतात। इंडिया आघाडीच्या पदरात 3 जागा पडू शकतात। तेलंगणातूनही काँग्रेसला 1 जागा मिळू शकते।